महायुतीच्या नेत्यांनी यावेळी ही प्रचारात आघाडी घेतली आहे, जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील दिसलं होतं आणि परस्परांवरती टीका देखील सुरू झाली आहे. काँग्रेसनं याला नुरा कुस्ती असं म्हटलंय. म्हणजे माध्यमातली सगळी जागा महायुतीनं व्यापण्याचं हे धोरण असू शकतं का? असू शकेल. फक्त काय होतंय की परस्परांना चेकमेट करताना विरोधकांची जागा स्वतःच व्यापताना युतीतले जे सहकारी आहेत त्यांचे एकमेकांवरचे आरोप फारच टोकाला गेले आहेत. की अजितदादा पवारांनी म्हणावं की माझ्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्यांच्याबरोबर मी सत्तेत आहे, तर एवढं आहे तर सत्तेत त्यांच्याबरोबर बसता कशाला. मग प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे रवींद्र चव्हाण, त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्या आरोपांना की यांना घेऊ नका अजितदादांना, असं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आधीच सांगितलं होतं. तर कसं आहे की जनता समजून घेऊ शकते की परस्परांच्या विरोधात उभं टाकतात कारण मतं आपापसात ठेवायची असतात. पण हे वाद आणि ही भांडणं नेमकी कोणत्या स्तराला जातात याबद्दल जनता जरा काही प्रश्नही विचारते. खरं तर महापालिकेची निवडणूक ही स्थानिक सुविधा कशा आहेत त्या सोडवण्यासाठी कोणता पक्ष किती तळमळीने काम करतोय, ते प्रामाणिक प्रयत्न प्रत्यक्षात येत आहेत का याबद्दलचे आहे. पण महाराष्ट्रात 2019 नंतर पहाटेच्या शपथविधीनंतर जे काय सुरू झालेलं आहे ते थांबायला तयार नाही आहे आणि त्याचं प्रतिबिंब या आरोप प्रत्यारोपात होत आहे. त्यात विकास कुठे आहे असं जनतेला वाटतंय.